क्या है ये? डिलीवरी 603 में डिलीवरी करना है पिज्जा। ऐसा नहीं लेके जा सकता है वो साहब जी, वो चेक करना पडेगा आतमध्ये बॉम्ब असलं म्हणजे। आपको क्या मैं बॉम्ब मला वाटतंय? खोल के दिखाओ। इतना कम है चीज लेके जाओ। आतमध्ये छोड़ने का तो छोड़ो, इसका पेमेंट पहले से हो गया है, ये लो तुम ही खाओ। अरे ए बाबा ए सत्या ए ठीक है मीच खातो। खाते रहो मेरे भरोसे मत रहो, जाते रहो मेरे भरोसे मत रहो। साहब जी किधर जा रहा तुम? हाँ चंदा बिंदा कुछ नहीं मिलेगा, वापिस जाओ, चलो निकलो। आम्ही काय चंदा मागायला आलोय का? नाहीतर काय, नाही यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत असेल तसं, पण तुम्ही माझ्याकडे बघा ना। हा तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं तुम्ही पीठ मागे आहात म्हणून। पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। वॉचमन आहेस ना, मग वॉचमन सारखं काम कर ना। ती गन घे आणि आमचं टेम्परेचर चेक कर। हाँ वो साहब जी वो बरोबर है तुम्हारा, वो बरोबर है। अच्छा गावात घालो याच्यात बॅटरी नाही आहे। काय करावं बाई या माणसाचं? अरे बाबा जाऊ दे ना आम्हाला, मी ना फ्रीज मध्ये दूध ठेवलंच नाहीये, ते आता नाही ठेवलं ना तर नासेल रे ते। तुला 1000 वेळेस तुला सांगितलं ना फ्रीज मध्ये दूध ठेवायला विसरायला जाऊ नको म्हणून, झाला ना आता घोळ। हे बघा तुम्हाला भांडायचं असेल तर माझ्या सोसायटीच्या बाहेर जाऊन भांडा। तुझी सोसायटी? सोसायटीत आम्ही राहतो, तू गेटवर असतोस। मग माझ्या गेट मध्ये भांडायचं नाही, बाहेर जाऊन भांडा। चल चल ओ काय चल चल हे इकडे, हे बाबा आम्हाला जाऊ दे ना 503 मध्ये। नाही तुमची ओळख पटवून द्या मग जायला देईन। ओळख? अरे बाबा 5 वर्ष झाली आम्ही इथं राहतोय। मला 6 महिने झाले इथे ड्युटी करतोय मी। तुम्ही एकदा पण मला दिसला नाही। तुझे डोळे दिसत नाहीत, आम्ही कसं दिसणार? हे बघा माझे डोळे बारीक असले तरी मला सगळं दिसतं, तुमचे एवढे मोठे डोळे काय बघितलं, काय नशिबात पडलं बघा। खरं काय झालं ना, ते संध्याकाळी गेलो होतो बघायला, तर बल्बच्या पिवळ्या उजेडातनं अंदाजच नाही आला, सगळेच पिवळे दिसत होते म्हणून जरा घोळ झाला। अहो मग टॉर्च घेऊन जायची ना स्वतःची। माझ्या वेळी पण मी तेच केलं होतं। काय सांगतोस? कशी दिसते तुझी बायको? ओ काय चाललंय? नाही हे महत्वाचे का? ए बाबा जाऊ दे ना आम्हाला। तुमची ओळख पटवून द्या ना मग सोडीन मी। ओळख पटवून द्यायला तू काय कृष्णा आणि आम्ही काय गवळणी आहे का? नाहीतर काय। ही बघ मावशी। अरे बाबा मला नाही का ओळखलं तू? हा बघ नाही ओळखलं? अरे मी नाही का ते फुलांचं मास्क लावते। मग मास्क कुठे? सारखं सारखं तूच लावायचं का? मग कसं ओळखणार? अरे धुवायला टाकलंय बाबा तो। काय खोटं बोल नका हो तुम्ही। तुमच्या थोबड्याकडे बघून महिनाभर आंघोळ केली नाही असं वाटतंय मला। आणि तुम्ही काय मास्क धुणार? काय बताऊ साहेबची। ऐक इकडे, हिच्या मास्क सोड, हा मास्क बघ, ओळखला का? बघ। अरे हा मास्कवाला तिकडे भिंतीच्या माग चोरून फुकतो। काय हो? यांना भेटायला ना ते गुलाबी मास्कवाली येते। हो मग? कोण येतं भेटायला? अगं कोण येतं? कोण नाही येत, अगं कुणीच नाही येत का भेटायला? काय बोलतोय मग? अगं त्यानं ओळखलं ना हे महत्वाचं, ते जाऊ दे सगळं। नाही मी काय खोटं बोलतोय, मी डोळ्याने बघितलंय माझ्या। कोकणी? हो कसला आवाज येतो? ए घाबरू नका, फोन आलाय मला, फोन। बायकोचा फोन। हा साहब जी, मॅडम बोलो। हा कांचन बोल। काय बरं झोपली का? 4ही तू का जागीस? हा अगे काय नाही, ते इथं चोर आलेत। काय घाबरत? तुझ्या कर्तव्यदक्ष नवऱ्याने पकडलंय त्यांना, मग घाबरती कशाला? हा काही नाही करत ते, येडे ते। हा काय म्हणते? गाणं म्हणून
होगा तुमसे प्यारा कौन, तुमको तो हमसे है ओ कांचन, अरे हे कांचन प्यार टणंग 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 अरे होगा ठीक आहे बस झालं का बरं आलं थांबवलंस मला पुढचं येतच नव्हतं नाहीतरी बघा शिका जरा त्याच्याकडनं किती बायकोवर प्रेम करतोय नाही तर तुम्ही त्याची बायको मला का प्रेम करू देईन? ग बसा बायकोला झोप येत नाही म्हणून गाणं म्हणतोय तो मला चान्सेस मिळत नाही ना. मी अशी पाठ टिकली की लगेच घोरायला लागते. हो नाही तर काय मलाही त्रास होतो याच्या गोरण्यांचा मग तुम्ही तर शेजारी असता मग मला इथं झोप येत नाही मग अगं नाही एक मिनिट तू सिक्युरिटीला आहे हा. ना. झोपतो काय मग तू? झोपतो काय? झोप असं ऐकलं तुम्ही? मग नाही अभ्यास नाही होत माझा डिस्टर्ब होतो मला गोरण्याने यांच्या असं म्हणायचंय मला माझ्या घोरण्यामुळे तू डिस्टर्ब होतोस हा. म्हणजे तुला हे तर पटलं असेल ना की आम्ही इथेच राहतो मग जाऊ दे ना बाबा आम्हाला अहो कसं जाऊ देऊ मला हे कुठं पटलंय की घोरणाऱ्या तुम्हीच आहात म्हणून मग काय करायचंय बाबा आम्ही आता तुम्ही एक काम करा तुम्ही इथं झोपा आणि घोरा मग मला पटल की तुम्हीच आहात त्या अरे म्हणजे तुला पटवून देण्यासाठी तिने इथं झोपायचं आणि घोरायचं. अरे काय 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 वाटतं का नाही काय? ठीक आहे तुम्हाला माझं काहीच पटत नसेल निघा तुम्ही त्याला नाही सोडत निघा एक मिनिट हा. हे बघ तू काय कर तू झोप इथं शांतपणे आणि घोर मोठा म्हणजे मला पटेल. काय बोलताय मी काय इथं झोपणार आहे का? तुला ना माझं काही पटणारच नाही. तुम्हाला सांगतो हिला माझं काहीच पटत नाही. मी काही करायला लागलो की सतत मध्ये करते. तुम्ही घरी चला नाही तुम्हाला हाताखालनं काढलं ना तर लक्षात ठेवा साबजी अगं हाताखालून काढायला घेणं जाऊ तर द्यायला पाहिजे ना आतमध्ये. अहो काय तुमचं घर चाललंय 6 महिने झाले मी घरी गेलो नाही माहिती का तुम्हाला बया, बायकोला मिस करतोय बोलावं वाटतं बायकोशी याद आ रही है तेरी याद आ रही है सब्जी तेरे जाने से मेरे आने से जान जा रही है बघा किती बायकोवर प्रेम करतो तो माणूस. तुला सांगतो हिच्या बरोबर संसार करून कंटाळा आलाय मला. साधं मार्केटमध्ये भाजी घ्यायला जायचं म्हणलं ना तर 2 तास लावते आवराला. अहो बरोबर आहे ह्या जर विदाऊट मेकअप बाहेर पडल्या तर मार्केटमध्ये कर्फ्यू लागेल ना त्याचं काय हॅलो 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 हा बोल हा झाली का रेडी तू? अरे मी तर रेडी झाली आता तू रेडा हो. हो, पहिल्यांदा असं जोग असतील ना अवघड आहे तुझं. हा ते जाऊ दे. ते पळून जायची तयारी झाली का तुझी? अरे झाली ना फक्त स्पोर्ट बूट घातले की झालं बस. स्पोर्ट शूज कशाला आता? अरे आपण पळून जातोय ना मग स्पोर्ट्स शूज घातले की मग फास्ट पळता येईल ना मला. तू नको ना तुझी अक्कल वापरू. तुला हवंय ना ते साहित्य भरण आवर लवकर तू. अरे अशी 10 मिनिटात आवरून टाकते बघ. 10 मिनिटात होईल का तुझं? हे बघ आपलं स्किट फक्त 10 मिनिटाच आहे कळलं ना आवरावं लागणारच आहे. चल फोन ठेव घे उरकून. तर काय आवरू बरं. चोरीचं धंदा बी आता टेन्शनचं झालेलं आहे. हे असं काय या दिवसात चोरी करायची म्हटलं टेन्शन जीवावरच त्याची काम आहे. असो आधी फोनची वायर काढून टाकतो म्हणजे टेन्शन नाही.